आज आपण बनवूयात फक्त अर्ध्या वाटी मटारमध्ये खास स्टार्टर, ते म्हणजे मटार मंचुरियन. बऱ्याचदा घरामध्ये छोट्या मोठ्या पार्ट्या असतात किंवा चहासोबत लागणारी छोटीशी भूक असू द्यात, मुलांच्या डब्याला देखील तुम्ही हे कुरकुरीत मंचुरियन पटकन बनवून देऊ शकता. अवघ्या 5 मिनिटांमध्ये जराही तेलकट न होणारे, कोणत्याही प्रकारचं कॉर्नफ्लोअर, तांदळाचं पीठ किंवा सोडाही न वापरता अगदी घरगुती साहित्यांमध्ये मनाला वाटेल तेव्हा किंवा हवे तेव्हा जास्त वेळ न दवडता हे स्टार्टर तुम्ही बनवू शकता. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. लगेचच सुरुवात करूयात. त्यासाठी आपल्याला फक्त अर्धा वाटी वाटाणे घ्यायचे आहेत. ताजे वाटाणे मी या ठिकाणी वापरलेत. सोबतच चवीनुसार किंवा 3 हिरव्या मिरच्यांऐवजी लाल मिरच्या किंवा लाल तिखटही वापरू शकता. 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा धणे घातलेत. कच्चेच धणे आहे, हे आवर्जून वापरा. आता संपूर्ण साहित्य मिक्सरला जाडसर फिरवून घेऊयात, जराही पाणी न घालता. तर बघा, या पद्धतीने आपलं वाटाण्यांचं वाटण तयार झालंय. इतपत हे जाडसर ठेवलंय. यामधील हे जाडसर धणे आहेत ना, ते देखील खाण्याकरिता फारच चविष्ट लागतात. आता पुन्हा एकदा सेम मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये घालूयात अर्धा कप पोहे. आपल्या रेग्युलरचे पोह्यांचे पोहे असतात ना, तेच घ्यायचेत. मिक्सरचं झाकण लावायचे आणि पुन्हा एकदा जेवढं शक्य आहे तेवढं बारीक फिरवून घ्यायचं. तर बघा, या पद्धतीने आपली ही पोह्यांची पावडर तयार झाली. ही देखील याच वाटणामध्ये घालून घेऊ. सोबतच घालूयात भरपूर सारी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. यामुळे आपल्या मंचुरियनला किंवा याला जर तुम्ही भजे म्हणत असाल तर त्याला फारच जास्त चविष्ट टेस्ट येईल. सोबतच अर्ध्या लिंबाचा रस आणि पाव चमचा ओवा हातांवर क्रश करून घालायचा. कारण आपण हा पदार्थ तळून घेणार आहोत, तर पचनास हा हलका फुलका व्हायला हवा. चवीनुसार मीठही घालूयात आणि संपूर्ण जिन्नस व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ, जेणेकरून आपल्याला पाण्याचा देखील अंदाज येईल. तर बघा, इतपत हे ओलसर मिश्रण तयार झालं. आता लगेचच यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालायचंय. बेसन पिठाचा वापर या ठिकाणी जरासा कमीच करायचा. जर जास्त बेसन पीठ वापरलं तर आपले मंचुरियन थोडेसे नरम स्वरूपाचे तयार होतील. यामुळे आता गरजेनुसार थोडं थोडं करत पाणी घालूयात. आणि जास्त घट्टसरही नकोय किंवा अतिच प्रमाणात सैलसरही नकोय. या पद्धतीचं हे मिश्रण तयार करून घेऊ. मऊसूत असं मिश्रण तयार व्हावंय. कारण हे मिश्रण जर सैलसर भिजवलं तर आपले मंचुरियन छान असे कुरकुरीत न होता नरम स्वरूपाचे तयार होतील. त्यामुळे आपल्याला यामध्ये गरजेनुसारच थोडं थोडं करतच पाणी घालून घ्यायचंय. तर बघा, आपलं या स्वरूपाचं हे मिश्रण तयार झालंय. मिश्रण जरी तुम्हाला एवढंसं दिसत असेल तर संपूर्ण कुटुंबाचे मंचुरियन यामध्ये तयार होतील. कारण हे आपल्याला एकदम छोट्या छोट्या साईजमध्ये तयार करायचे आहेत. या स्वरूपाने आपल्याला हे मंचुरियन सोडता यायला हवे इतपत हे पीठ तयार करून घ्यायचं. आता इकडे मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि तळणीची पूर्वतयारी करून घेतली. तेलही छान असं मध्यम स्वरूपाचं गरम झालंय. गॅसची फ्लेम मध्यम करूयात आणि जरासा हात ओला करून पिठाचं मिश्रण अशा पद्धतीने 5 बोटांमध्ये पकडूयात आणि या पद्धतीने छोटे छोटेसे गोळे लगेचच तेलामध्ये सोडून घेऊ. आपण यामध्ये वाटाणा हलकासा जाडसर दळून घातलेला असल्यामुळे हे वाटाणे मंचुरियन खाताना फारच छान असे दातांखाली लागतात, कुरकुरीत होतात, जे खाताना जास्त चविष्ट वाटतात. तर बघा, या पद्धतीने कढाईमध्ये मावेल इतपत मी हे पटापट मंचुरियन सोडून घेते. यापूर्वी ताज्या हिरव्या वाटाण्यांचे तुम्ही बऱ्याचदा कटलेट्स, नगेट्स करून खाल्ले असतील किंवा करंज्याही बनवल्या असतील. पण माझ्या या पद्धतीने ना, अगदी झटपट तयार होणारे घरगुती साहित्यांमध्येच हे मंचुरियन नक्की ट्राय करून बघा. अवघ्या काही मिनिटांमध्येच तयार होतात आणि जराही तेलकटही बनत नाहीत. संपूर्ण मंचुरियन सोडल्यानंतर जरा वेळ हे तळू द्यायचे आणि यातील बऱ्यापैकी बुडबुडे कमी झाले की मगच हे झाऱ्याने खालीवर करायचे. ज्या वेळेला या मंचुरियनमधील बऱ्यापैकी बुडबुडे हे कमी होतील आणि यांचा हलकासा रंग बदलल्यासारखा जाणवेल, त्याच वेळेला समजायचे आपले मंचुरियन या ठिकाणी तळून तयार झाले आहेत. यांना हलकासा डार्क रंग देखील येतो, पण यांना मी मुद्दामच हिरवा रंग ठेवलाय कारण आपले हे मंचुरियन वाटाण्यांचे आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मंचुरियन प्रमाणे यामध्ये देखील लाल कलरचा रंग किंवा लाल तिखटाचा वापर करू शकता, ज्यामुळे याला हलकासा लालसर रंग येईल. तर हे पूर्णतः तुमच्या आवडीवर डिपेंड करेल. आपण ज्या पद्धतीने ओले मंचुरियन म्हणजेच सॉसमधले तयार करतो ना, सेम पद्धतीने हे वडे तुम्ही सॉसमध्ये घोळवून घेऊ शकता, ज्यामुळे मस्त अशी तुमची चटपटीत मंचुरियन तयार होतील.
जर तुम्हाला देखील 31 डिसेंबरच्या पार्टीकरिता स्टार्टर मेनू काय बनवावा प्रश्न पडला असेल, तर झटपट तयार होणारा हा मेनू नक्की ट्राय करून बघा. जर तुमच्या घरी अचानकच पाहुणे आले असतील किंवा तुम्हाला चहासोबत हलकीशी भूक लागली असेल, तर हे मंचुरियन नक्की ट्राय करून बघू शकता. बनवायला अतिशय झटपट, सोयीस्कर आणि घरगुती साहित्यांमध्ये तयार होत असल्यामुळे मनाला वाटेल तेव्हा अवघ्या काही मिनिटांमध्ये आपण झटपट हे बनवू शकतो. आवडत असल्यास यासोबत तुम्ही थोड्याशा हिरव्या मिरच्या देखील तळून घेऊ शकता. आता माझी ही रेसिपी इथपर्यंत पाहिलीच असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. जेणेकरून आपले हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि मला देखील छान असं प्रोत्साहन मिळेल. रेसिपी आवडल्यास कमेंट्स करायला देखील अजिबात विसरू नका. आता तुम्हाला या आवाजावरून तर लक्षात येतच असेल आपले हे मंचुरियन किती मस्त असे कुरकुरीत तयार झाले आहेत. यामध्ये आपण पोह्यांचा वापर केलेला असल्यामुळे जास्तीत जास्त काळापर्यंत हे असून असेच मस्त असे कुरकुरीत राहतात आणि जराही तेलकट होत नाही. तर तुम्ही आजची ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्हाला मटारपासून आणखी वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंट्स करून सांगा. मी यापूर्वी तुमच्यासोबत मटार पराठा, मटार करंजीची रेसिपी देखील शेअर केली आहे. ती देखील चॅनलवर जाऊन आवर्जून बघा. तर हिवाळ्यामध्ये मुबलक आणि स्वस्त प्रमाणामध्ये उपलब्ध असलेल्या ताज्या वाटाण्यांचा तुम्ही देखील या पद्धतीने वापर करू शकता. तुम्ही तयार केलेले या रेसिपीचे फोटो माझ्यासोबत इन्स्टा पेज आणि फेसबुक पेजला टॅग करायला देखील अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.